आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर आहेत. जितेंद्र आव्हाडजी, विरोधकांनी सभात्याग केलेला आहे, विविध विषयांच्या चर्चा होत होत्या, ड्रग्सच्या प्रकरणासंदर्भात चर्चा होत होती, परंतु मात्र उत्तरच समाधानकारक विरोधकांना मिळत नाहीये. ड्रग्समध्ये हे सरकार अपयशी ठरतंय. ड्रग्स येतं कुठून जातं कुठून कळत नाही तुम्हाला. आज त्या मुंदडा पोर्टमध्ये करोडो 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 रुपयांचे ड्रग्स मिळतात आणि पोलिसांच्या मदतीशिवाय ड्रग्स बाजारात येतात. याच्यावर माझ्यासारख्या मुंबईमध्ये लहानपण घालवलेल्या माणसाचा विश्वास नाही. पूर्वी रतन खत्रीचा मटक्याचा अड्डा होता, तेव्हा आमचे बापजादे म्हणायचा, इथे अड्डा चालू आहे का, पोलिसांना माहीत नसेल वय. रतन खत्री चालवायचा ना अड्डा, सकाळचा रात्रीचा मटका उघडला, वरळी मटका, की मटका उघडल्या 15व्या मिनिटाला त्याच्यातला पार्ट बरोबर पोलीस स्टेशनला जायचा. रतन खत्रीला अटकही करू शकले नाही कधी पोलीस. तसं काहीतरी एक कुठे तरी नाव आलं, सलीम डोला. आम्ही सलीम डोलाला पकडून आणला. अरे सलीम डोला नाही, अख्खा महाराष्ट्र आंधळ झालंय. एवढा ड्रग्स बिनधास्त विकला जातोय. परंतु सभागृहात मंत्री उत्तरं द्यायला उपस्थित नसतात. या सगळ्या नसतात नाही, असतात, पण दुसऱ्याला सांगतात तू उत्तर दे. परंतु हा सभागृहाचा अवमान नाहीये का? आहे ना, सभागृहाचं अवमूल्य नाही, पण ह्याची जबाबदारी अध्यक्षांवर येते. अध्यक्षांना काही घेणं देणं नाहीये. परंतु आता तुमच्या विरोधी बाकावरच्या आमदारांना जेवणाची कुठे व्यवस्था केलेली नाही. तुम्हाला आमदारांना बसायला जागा नाही, जेवायला जागा नाही, मिटिंगला जागा नाही. म्हणून मी सांगितलं आमदारांना सगळ्यांना की उद्यापासून आपले बापजादे नाही तरी असेच बाहेर बसून जेवले बहुजनांचे. आता या पायऱ्यांवर बसू जेवायला. हे काय भाकर, जे काय चटणी भाकर असेल आपल्या डब्यातली, ते इथे बसून जेवत बसूया. परंतु तुम्हाला वाटत नाही का सरकार बरोबर डायलॉग करून हे सगळे विषय डायलॉग करायला माणसाने तोंड तर उघडली पाहिजेत. खरं तर आपण पाहिलं तर आमदार जितेंद्र आव्हाड होते, विरोधकांनी सगळा सभात्याग केलेला आहे आणि सभात्याग केल्यानंतर एक जहिरी प्रतिक्रिया जी आहे ती जितेंद्र आव्हाड देताना पाहायला मिळतात की विरोधकांना कुठेच विचारलं जात नाही आहे. त्यामुळे उद्यापासून जर आम्हाला जेवणाची जागा जी दिली नाही तर आम्ही उद्या पायऱ्यांवरती जाऊन आम्ही जेवण करू, अशा पद्धतीचं एक विधान जे आहे ते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याविषयी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश अक्षय मंकणी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.